करता कोण आहे याचं काय केलं प्रश्न संपला. पण जगाचा करता कोण आहे ना? जीव का नाही? म्हणून बरोबर करता मांडण्याची काय आवश्यकता आहे? कोणतंही कार्य हे विनाकर्त्याचं कधीही घडू शकत नाही. आपोआप निर्माण होत नाही. स्वभाववाद सृष्टी करता काय केलं पाहिजे? मानावाच लागतो. आपोआप घट होतो का? नाही. करता काय केलं पाहिजे? मानावं लागतं. असं ईश्वर काय केलं पाहिजे? मानावं. आणि ईश्वराला परिच्छिन्न अंगीकार केला तर परिच्छिन्न अंगीकार केला तर हे जे जगत आहे किंवा ही सृष्टी आहे, हे जे कार्य आहे पूर्णतः व्यापक आहे. मग परिच्छिन्नाकडून हे मोठं कार्य होऊ शकत नाही. किंवा परिच्छिन्न अंगीकार केला तर तो उत्पत्ती विनाशवान ठरतो. आणि उत्पत्ती विनाश ठरलेला हा ईश्वर अनादि न ठरता अनित्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जे जीवाचे गुणदोष आहेत, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, हे सर्व धर्म ईश्वराच्या ठिकाणी एक परिच्छिन्न स्वीकार केल्यामुळे येतात. म्हणून त्याचा हे म्हणता येत नाही. नाही तर 6 प्रकारचे काय येतात? दोष येतात. त्याच्यामुळे ईश्वराचा करता काय करता येत नाही. आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रिकापत्ती, बिनिगम निरा, अनवस्था, निगम निरा, प्राकृतो. म्हणून ईश्वर हा एक आहे, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र आहे. तो या जगताचा काय जगात करता आहे. त्याच्यामध्ये परमाणु निरपेक्ष विचारचा करत नाही. परमाणु निरपेक्ष करता आहे की सापेक्ष करता आहे? सापेक्ष निरपेक्ष. ईश्वर माया ज्याप्रमाणे भगवान म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी एका अंशावर व्यापक आहे, ती सापेक्ष व्यापक आहे. आणि जेवढी मायेची व्यापकता आहे तेवढीच उपाधीच्या दृष्टीने ही ईश्वराची व्यापकता आहे. त्यामुळे त्याला सापेक्ष करता म्हणावं लागेल. तसं नाही. जगत करता म्हटल्यानंतर तो निरपेक्ष करतो की सापेक्ष करतो? निरपेक्ष करतो. जगत उत्पन्न करताना निरपेक्ष करतो म्हणाल. इथे झालं तर निरपेक्ष करताय. कारण कुंभाराला जर घर बांधायचं मटेरियल पाहिजे ना, काय पाहिजे? मग ईश्वरालाही काय लागेल? मटेरियल. ईश्वराला मटेरियल लागतं की संकल्पने करतो? म्हणून निरपेक्ष करताय. काय असं अभिन्न निमित्त पालन करताय का केवळ करताय? अभिन्न निमित्त पालन केवळ करताय. असा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, नियंत्रित्व असलेला या जगताचा करता कोण आहे? ईश्वर आहे. आणि तोच सर्वाचा उपासक आहे. अवताराला तरी कोण येतो? एवमेता तत्त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमाशी. मला कुठं नेता तुम्ही अवताराला? अवताराला मुळे स्थान कोणतं? मग कोण आहे? ब्रह्मा आहे का? आमच्याला मायेचा काय लागतो? मायाचा उपाधी लागला म्हणजे ईश्वर. अज्ञानाचा उपाधी लागला तर जीवबद्ध आहे, ईश्वर मुक्त आहे. असं 6 प्रकारचे दोष आहेत. आता दुसरा प्रश्न चालू आहे ना. दुसरा प्रश्न कोणता आहे? मोक्षाचे साधन काय? कर्मा का, उपासना का, ज्ञान? माझा सांगायचं कर्म. मोक्षाचं साधन ज्ञानच आहे. कर्म का नाही वगैरे असं. कर्माची फलं वेगळी, ज्ञानाचं फल. मग कर्माचे फलं कोणते? त्याच्याकरता अधिक विचार आहे, वाचा. परिच्छेद क्रमांक 46. मोक्षाचे साधन कर्म नाही, आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले
तर मोक्ष अनित्य होईल. बरोबर आहे ना. मोक्षाचं साधन काय म्हटलं? मग पुन्हा दोष येईल, अनित्य दोष येईल. पुढे कृष्यादी कर्माची सस्यादी फले जशी अनित्य आहेत, तशीच यज्ञादी कर्मांची स्वर्गादी फलेही अनित्य आहेत. बरोबर आहे ना. कर्माचे फलं कसे आहे? अनित्य आहे की. हे जेवढं दिसतं हे सगळं अनित्य आहे ना. अनित्य व सुखम लोकम इमं प्राप्त. अनित्यत्व नावाचा काय दोष आहे. म्हणून कर्माची फलं सगळी कशी असते? अनित्य असतात. आपण जरी लोकांतराला गेलो तर कायमची राहतो कधी. पुण्याची पावटी खासदार आमदार का कायमचा राहतो का? किती वर्षात? नाही, अजून 6व्या वर्ष निघालं नाही. आणि ते 5 वर्ष राहील काही सांगता येत नाही. आम्ही स्वतःचा ठराव राहतो. राम बोलो प्रधानमंत्री किती असते? 5 वर्ष. पुण्य आहे तोपर्यंत थांबता येते. पुण्य संपलं की एखादा माणूस हॉटेलमध्ये गेला, पाकिटात जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत काही मागा. आणि पैसे संपल्यानंतर मागा तुला खायला देतो का थोपकाळी देतो? कारण काय करे. तसं पुण्य संपलं की 9व्या अध्यायामध्ये आहे ना, ते तुम भक्त्वा स्वर्गलोकम विशालम केले पुण्य एवं त्रयी धर्म कामाला पाहिजे. हे सगळं सुंदर वर्णन घ्यायचे. म्हणून हे जे कर्माची फलं जे आहे ना ते अनित्य स्वरूपाची असल्यामुळे काय होत आहे, त्याचा मोक्ष नित्य स्वरूप आहे, नित्य सिद्ध आहे. आणावा लागत असतो काय म्हणून तो कर्माचं फल होऊ शकत नाही. पुढे तसाच मोक्षही अनित्य होईल. उपासना ही मानसकर्म आहे, तिचे फल मोक्ष मानला तरीही तो अनित्यच होईल. शारीरिक कर्म आणि मानसिक कर्म आणि उपासना हे सुद्धा काय केलं त्याचं फल जर मानलं, कर्माचं फल जसं अनित्य आहे तसं उपासनेचे फल काय अनित्य होईल. पुढे अनित्यत्व नावाचा मला दोष आहे. हे तुम्हाला बरंच सांगितलेलं आहे. विषय रांधलेली रससोय आहे का. मग त्याच्या विषय रांधलेली त्याच्यात थोडं जरी विष असलं तरी ती बासुंदी, थोडं जरी विष असलं तर बासुंदी राहते का? ते विष काय करते? बासुंदीलाही विष करून टाकते. कोणाला? काय कर विष आहे ना ते. एखादा साप बीप चालला तर सगळ्या रक्ताला विष करून टाकत असं. त्याची शक्ती आहे त्याच्यात. तसं अनित्यत्व नावाचा दोष. हा काय करतो जसं त्याच्याप्रमाणे सगळं अनित्यला हे करून अनित्य दोष. याच्याकरता 15 अध्याय घेतो. स्वतंत्र अध्याय आहे का नाही. अश्वत्थम म्हणजे अनित्य. आज सारखा दिसतो तसा क्षणाक्षणाला काय होतं तैसीची याची स्थिती न्यासच जाईल. मनवडी 2 वेळा पदार्थ घ्यायचे. मूल मदर शाखा अश्वत्थ नरूपमस्य तो नांतो न जाने अश्वत्थमेनं सुवीरूढम्. जसं सारखा क्षणोक्षणाला बदलत होतो त्याला आपलं शरीर आहे ना याचा सारखा काय होतं आहे तसं राहतं का? मग त्याच्यात काय एकदम बदल झाला तर आपल्याला कळते. नाही तोपर्यंत क्षणोक्षणी आपण जेव्हा घास घालतो पोटात मग आपली शुद्धा शांती प्रत्येक घासाला होत जाते. कधी आणि ज्या दिवशी ढेकर दिली त्या दिवशी संपलं पूर्णत्व. तसं हे सगळं आहे तसं राहतं का? क्षणोक्षण हे सिनेमा पाहतात ना पडद्यावरचा
पदार्थ आपल्याला स्थिर दिसते, स्थिर आहे का सारखं बदलत राहते, ते ध्यानात येत नाही आपल्याला. बरं जाऊ द्या. तात्पर्य कसं, हे कर्माचं फल किंवा उपासनेचं फल हे कसं आहे, अनित्य स्वरूपाचं असल्यामुळे नाही का आपल्याला नाही, मोक्ष अनित्य स्वरूपाचा असल्यामुळे कर्माने उपासनेने त्याची उत्पत्ती अथवा स्थिरता होऊ शकत नाही. पुढे कोणत्याही कर्मकर्त्यास कर्मापासून उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार अशा 5 प्रकारचा उपयोग होतो. बघा, कोणत्याही कर्माची फलं सांगितलेली आहे. पहिला उत्पत्ती, दुसरा नाश, तिसरा प्राप्ती, चौथा विकार आणि 5वा संस्कार. आता एक क्रमाक्रमाने सांगणार. पहिलं उत्पत्ती, नंतर पुढे नाश, पुढे प्राप्ती, पुढे विकार, पुढे संस्कार. आता उत्पत्ती घ्यायचं. काय घ्यायचं? कर्मापासून काय होते? कुंभारापासून घटाची काय होते? तशी मोक्षाची होते का? मग नित्यसिद्ध आहे मोक्ष. काय नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? नाही का? मुका म्हणायचं आणि पुन्हा काय करतो? बोलतो तर मुका कसा, आणि मुका काय तर बोलतो कसा? तो व्याघात नव्हता नाही का? एखादा पोरगा म्हणायला लागला माझी आई वांज होती, तुझी आई वांज होती, तू कसा? आणि तू असेल तर जाऊ दे. तर आवाजात तो व्याघात म्हणजे आपल्या दगड आपल्या अंगावर काय करून घ्यायचा? पाडून घ्यायचा. नित्य बोलायचं म्हणायचं, त्याची उत्पत्ती म्हणायची. ते 2 धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. नित्य तरी म्हणा, नाही तर काय म्हणा, 5 तरी म्हणा, नाही तर काय म्हणायचं? नाही म्हणलं आमचा मुलगा 5ही झाला, नापासही झाला, 2 धर्म राहील काय कडे? नाही म्हणलं तो मनुष्य मेलाही आहे आणि जिवंतही आहे. 2 धर्म राहू शकतो का? जिवंत आहे तर मेला असेल तर जिवंत कसा? एका अधिकरणात 2 धर्म राहू शकत. नित्य सिद्ध धर्म मोक्ष आहे, त्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. वाचा. संस्कार 2 प्रकारचा आहे. एक मलाची निवृत्ती करणारा आणि दुसरा गुणाची उत्पत्ती करणारा. मुमुक्षुस या 5 कशाचाही उपयोग नाही. तू वाचले उत्पत्तीच आहे ना. संस्कार 2 प्रकारचा आहे. एक मलाची निवृत्ती करणारा आणि दुसरा गुणाची उत्पत्ती करणारा. क्रमक्रमंताचा विचार करू. पुढे मुमुक्षुस या 5 कशाचाही उपयोग नाही, कारण मुमुक्षूची कर्म उपासनेने सर्व तयारी पूर्वीच होऊन तो श्रवणादी ज्ञानसाधनामध्ये प्रवृत्त आहे. त्याचा सांगितलं होतं, त्याचा अधिकारी सांगितला होता ना. वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण? साधन चतुष्टय. मलविक्षेप 2 काय? मल कशाने जातो? मनाची स्थिरता, उपासना. काय करायचं? बरोबरचे क्रमाक्रमाने काय करायचं? एक 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 दोष काय होतो? एवढ्यावर काम भागत असते का? विवेक, पुढे समाधी. विवेक करणारं म्हणतात. नित्य आणि अनित्य किंवा आत्मा आणि अनात्म जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्यांचा विवेक. त्याला विवेक म्हणतात. वैराग्य पहिला तरंग होऊन गेला. लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जे अनुकूल मानलेले विषय आणि त्याच्या त्यागाची इच्छा, त्या इच्छेचा सुद्धा अभाव, याला वैराग्य असतं. कशाची इच्छा आहे? अनुकूल भोगांच्या प्राप्तीची नाही, त्यागाची. नाही का?
प्राप्तीची इच्छा असेल तर वैराग्य कसं येऊ द्या येऊ द्या. प्राप्तीची इच्छा नाही, त्यागाची इच्छा असेल ना मग त्याला काय म्हणतात ते वैराग्यामध्ये तुम्हाला कल्पना ते वैराग्य कसं निर्माण होतं बराचसा विचार आहे त्याच्यामध्ये. प्रतिकूलतेचा संबंध आला म्हणजे वैराग्य उत्पन्न होते. एक दोषाने येऊन वैराग्य उत्पन्न कशाने आणि एक विवेकाने वैराग्य. द्वेषाने उत्पन्न वैराग्य म्हणजे एक दोष एक आंब्याची टोपली ठेवलेली आहे त्याच्यात चांगले आंबे आहे काय मग मनुष्य कोणता आंबा घेतो नाही का तर दुसरा का घेत नाही दोषाने काय त्याचा तो काय करतो दोषाने काय झाली निवृत्त वैराग्य पण चांगला घेतो याची वाट काय वैराग्य म्हणत चांगल्याची काय करतो इच्छा करत असतो आणि विवेकाने काय असं दोषाने युक्त जसं टाकावं आहे तसा चांगला आहे आंबा कसा आहे कशावरून नाही सांगत खाते वेळी त्रास होतोय मग कशाने नाही कळत. जसा दोषाने युक्त आंबा खाण्याची इच्छा होत नाही त्याप्रमाणे चांगला सुद्धा खाण्याची इच्छा का होत नाही मिथ्यात्व आहे काय कारण मिथ्यात्व चांगला जरी असला तरी कोणता दोष आहे मिथ्या अनित्यम सुखम लोकम भीमंत मिथ्यात्व दोष आहे ना मिथ्या कळून चुकलं तुम्हाला म्हणजे त्याच्यातली बुद्धी काय होते निघून झाली मिथ्यात्व दर्शन तुम्हाला कळलं ना सगळ्या जगालाच कसं आहे नाही का तुमच्या जाता जाता एखाद्याला शिंपल्यावरती चांदीचा काय झाला दम झाला आहे ना मग तो घेण्याकरता गेला काय गेला मग चांदी हाताला लागली तर शिंपलं माझा आहे ना ती चांदी खरीच आहे का दिसण्यापुरती आहे मग खरी आहे का मिथ्या आहे आता घेतो का तो मग कोणता दोष मिथ्या जगताचं आहे सगळं कसं आहे सत्य आहे का मिथ्या आहे म्हणून त्याच्याविषयी कोणता आहे ऊर्ध्वमूल मला शाखा स्वतम बरोबर तिथे विचार केला मला सगळं जो जो अनित्य असते तो मिथ्या असते काय असते मला मिथ्याचा दोष याच्यापासून वैराग्य बाकीच्यापासून वैराग्य होते पण ते टिकू शकत नाही आणि मिथ्यात्व दर्शनाने जे वैराग्य होते ते कायमचं राग आहे तुम्हाला पंचदश विचारसागर देणार आहे ज्ञात्यापुरुषाचं वैराग्य कसं असते आता पुढे 6व्या रंगात आहे पुढे जसा कुलालास कर्माने घटाच्या उत्पत्तीचा उपयोग होतो तसा मुमुक्षूस नाही कारण अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप मोक्ष आहे. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्यसिद्ध आहे तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्यसिद्ध आहे. कोणत्या दोषाचं वर्णन चाललं कोणत्या कर्माचं चाललं आहे उत्पत्तीचं चाललं आहे. नित्यसिद्ध पदार्थाची उत्पत्ती होऊ शकत नाही नाही का मग कर्माने त्याची उत्पत्ती होईल का हा अगोदर काय असावं अगोदर अभाव असावा नंतर मग त्याची काय होते आता तो आहेच मुळामध्ये त्याची उत्पत्ती म्हणून कर्माने काय होऊ शकत नाही उत्पत्ती पुढे. तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्यसिद्ध आहे आणि बरोबर आहे. अनर्थ निवृत्ती म्हणजे दुःखाची निवृत्ती कशाची अनर्थ निवृत्ती दुःखाची हां आणि पुढे मग
सुखाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात. काय म्हणायचं? मोक्ष हा नित्य आहे का नित्यसिद्ध आहे? नित्यसिद्ध असलेल्या मोक्षाची कर्माने उत्पत्ती होऊ शकत माझा. आणि आत्मा परमानंद स्वरूप आहे म्हणून परमानंद प्राप्ती ही नित्यसिद्ध आहे. या रीतीने स्वभावसिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. तसेच वेदांत श्रवणही मोक्षोत्पत्तीकरिता नाही. फक्त आत्मा नित्यमुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही असा निश्चय होण्याकरिता श्रवण सांगितले आहे. मग सांगितलं की मोक्ष हा नित्यसिद्धच आहे, प्राप्त होते. ब्रह्माने वाटते. काय वाटते? मुळामध्ये तो प्राप्तच आहे. काय उदाहरण लेखणी विकणीचं उदाहरण दिलं ना तुम्हाला. कानावरची लेखणी अप्राप्त आहे का प्राप्त आहे? पण व्यवहार कसा होतो? नाही, व्यवहाराचा होता. माझी लेखणी काय झाली? मला मग काय हरवली होती का? प्राप्त होती का अप्राप्त होती? पण व्यवहार कसा होतो? प्राप्तीचा. पण मुळामध्ये आहे त्याचीच काय आहे? आहे का नाही? वेदांत शास्त्रामध्ये कशाची प्राप्ती आहे? आत्मा आणावा लागतो की आहेच मुळामध्ये? आहे त्याची प्राप्ती आहे. कशाचा चालला आहे त्याचा? नित्यसिद्ध असा जो पदार्थ आहेच तो पदार्थ. मग त्याची उत्पत्ती कशी पुढे? अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती होते त्यांनी तत्व जाणलेच नाही असे निश्चयाने समजावे. इतकं मोठं वेदांत श्रवणे करूनही सुद्धा उत्पत्ती होते असं जर म्हटलं तर तुला श्रवणाचं फल पत्रामध्ये पडलेलं आहे. मग श्रवणाचं फल काय आहे? निश्चयावरती बुद्धी आहे. तद्बद्ध असतात आत्मा नसतात निश्चय गच्छन्ते पुनरावृत्तीं ज्ञाननिर्धूतम् न तसे गावे तुझा नळी पंकले सोनारे इकडून तिकडून काहीतरी आहे. मग श्रवण कशाला म्हणतात? त्याचा हे पाहिजे. नुसतं पदार्थ पाहून माणसाची भूक जात नसते. मग त्याचा काय झाला पाहिजे? भोग झाला पाहिजे. परोक्षाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? हे जाईल. पण बरं आपलं असत्वपदाकारण जातं. कशामुळे? श्रवणामुळे कोणतं जातं? असत्वपद. आजपर्यंत आपल्या स्वरूपाची ओळख झाली नाही तरी पण शास्त्र सांगते. काय सांगते? तो किम स्वरूप आहे? कोणतं ज्ञान? नाही. शास्त्राने नुसतं सांगितलं काय? परोक्ष ज्ञान. मग परोक्षाचं काय वागते? ते ब्रह्म कोण आहे? आता हे अपरोक्ष ब्रह्म आहे. तोच ब्रह्म आहे. दव आहे आणि तोच दव आहे. नसतं पदार्थ पाहून काम मागते का? मग ते कुठे गेले पाहिजे? आपलं दृष्टांत सांगायचं. कोणीतरी मनुष्य मंडळीवर काय जरा जेवायला बसला. काय बसला? काय तिखट बिकट काय होते? पदार्थ होते. आणि सपाटून तर तिखटाचा काय घेतला? भोग घेतला. आणि जोरात काय लागली? तार लागली बा. आणि मग काय विचारलं? जोरात तार लागल्यानंतर मंडळीवर काय चालतो? मला तुला कळालं नाही का पाणी वाढावं लागतं ना? ती म्हणले बा समोरच विहीर आहे की काय? घ्या की म्हणला पाणी. काय करा? म्हणजे विहिरीत पाणी आहे का रे? त्याच्यानं तास जाते का? विहिरीतलं पाणी कुठे यावं लागते? ठेवल्यात यावं लागतं.
त्याला पाण्याने काय जाते बरोबर आहे की. म्हणून परोक्षाचं रूपांतर कशात व्हावं लागतं. जोपर्यंत अपरोक्ष होत नाही तोपर्यंत बंध निवृत्त होत. पण जिज्ञासा निर्माण होते. काय होते कळे. म्हणून नित्यनिवृत्तानर्थाची निवृत्ती आणि नित्यप्राप्तानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाचे फळ आहे. कशाचं नित्यनिवृत्ताची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती. मग त्याच्यात पहिल्या तरंगात भरपूर गेलेला. प्राप्ताचीच काय आहे आत्मा आणावा लागतो की आहेच. आणि त्याचीच प्राप्ती होती. म्हणजे आतापर्यंत त्याच्याविषयी अज्ञान होतं. आता काय झालं आणि तेवढ्यावर काम परोक्ष ज्ञान झालं. कोणतं तेवढ्यावर बघ काम बघते का मग ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून कोण आहे प्राप्तच आहे. एक भाग झाला. संपूर्ण दुःखाची निवृत्ती दुसरा भाग आहे. दुःखाची निवृत्ती आहे की दुःख अध्यस्त आहे. ख्याती प्रकरण. कोणता प्रकरण अध्यस्त दुःख आहे ना. अध्यस्त म्हणजे ज्याचा तिन्ही कालिक आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक आहे. काय असावं मग काय करावं त्याची आहे का मुळामध्ये नित्य सिद्धच आहे. काय आहे का दोरीवर ते खरोखरच सर्व आहे का. मग कसं आहे नित्य सिद्ध आहे. काय नित्य सिद्ध नाही. नित्य आनंदाच्या बाबतीत लावायचं नित्य काय सिद्ध आहे. आणि सर्पाच्या बाबतीत नित्य निवृत्तीची काय होते प्रश्न आहे ना. नित्य निवृत्तीची निवृत्ती नित्य प्राप्त असलेल्या प्राप्तीची आपण काय दिलं आहे काय. मला दुःख काय नाही नित्य ते कसं आहे निवृत्तच आहे. काय नाही काय मग ते लावायचं. पण आपल्याला भ्रम होता ना. काय होता मग ज्ञानाने कोण घालवलं भ्रम घालवला. काय घालवला काय काय सर्प घालवला का सर्पाचा भ्रम घालवला. वेदांत शास्त्र काय करते आपल्याला भ्रम झालेला आहे. काय झालेला आहे आणि तो भ्रम शास्त्र काय करते घालवते पुढे. असे सुरेश्वराचार्यांनी आपल्या नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथात सांगितले आहे. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही म्हणून मोक्षोत्पत्ती रूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. नित्यसिद्ध असलेल्या कर्म मोक्षाची प्राप्ती होऊ शकत. हे कर्माचं फल ठरू शकत. नित्य काय तो प्राप्तच आहे. म्हणून प्राप्ताची प्राप्ती नाही उत्पत्ती काय लावायची ते मोक्षाची उत्पत्ती होऊ शकत. का होऊ शकत. नित्य काय आहे सिद्ध. नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायची उत्पत्ती म्हणायची. दोन धर्म राहते का एका ठिकाणी. नित्य पदार्थाची उत्पत्ती संभवू शकत. आता जसा दंडप्रहार रूप कर्माने घटनाशरूप उपयोग होतो तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. मुमुक्षूस बंधाचाच नाश करावयाचा आहे अन्याचा नाही. नाश आहे. उत्पत्ती नित्यसिद्ध पदार्थाची उत्पत्ती होऊ शकत नाही म्हणून मोक्षाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून उत्पत्ती कर्माने होणारी उत्पत्ती संभवू शकत नाही. दुसरा कोणता नाश. आता ज्याचा नाश करायचा आहे जीवाला बंधाचा नाश करायचा आहे ना. कोणाचा आहे का रे. आता तुम्ही आम्ही जवळ द्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येण्याचं प्रयोजन काय आहे. बंधाचा कायमी उद्धार बंध आहे का नाही.
मग बंधनिवृत्ती करता शास्त्र आहे, गोष्ट सांगून येऊन दिलं. नुसतं कीर्तन करायचं आहे का बंधनिवृत्त करायचं आहे? कीर्तन करताना म्हणजे काय बंधनिवृत्त होते का? जर जो कीर्तन करीत नाही त्याचा बंध तसाच राहते का? असं आहे, ते कळायला पाहिजे. हे बा, शेतकऱ्याने ढेवराने जरी जाळं टाकला, काय टाकलं, त्याच्या जळात कोण अडकते? मासे अडकते. आहे त्याचं. आणि चाणाक्ष मासे असतात, त्यांना कोण जपतं? आपण कशात अडकलेलं जाळ्यात. ते जाळं बाहेर काढल्यानंतर राम बोलो बाई. चाणाक्ष मासा काय करतो? दिवस जोपर्यंत ते ओढत नाही वर, त्याच्या अगोदर त्याच्यातून काय होतं? मग त्याला जाणीव आहे. कोणाला? आपण कशात जाळ्यात आहोत. तसं मग मोक्षाला जाणीव असते. आपण कशात आहोत? मरण येण्याच्या अगोदर त्याच्यातून काय झालं पाहिजे? याला कोण म्हणायचं? मोक्ष. आणि बाकीचे मासे जाळेवाला माणूस काय त्याला तसेच ठेवतो का पोटात ठेवतो? मग बंधनिवृत्ती आहे. मोक्षाचं कर्तव्य कोणतं आहे? मग मनुष्य याचं फल कोणतं आहे? तर तो का आला लोटांगणी बंधनी तुकोराची बंध. आपण सारे जीव कशाचं? मुक्त मात्र बंधाचे काय? को बंध सगळं. आपण सगळे कशामध्ये बंधात पडलेले आहे. पण ज्याला बंधाचं ज्ञान नाही त्याला पामर आणि मोक्ष विषय म्हणायचा. बंधनिवृत्त करता प्रयत्न करतो त्याला काय? आणि बंधनिवृत्त केला मुक्त असे प्रकार असतात. मग बंध सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे ना. मग दोरीवरच्या सर्पाचा नाश क्रियेने होता. काय होतं? नाही तर बापरे बाजूळातले आणि दोरीवरच्या सर्पाचा नाश बरं का? तो कर्माचं फल आहे का तो? म्हणून नाश हे कर्माचं फल. कारण इथं नाश कोणाचा करायचा आहे? अध्यस्त पदार्थाचा. अध्यस्त पदार्थाचा नाश होतो. अरे अध्यस्त पदार्थाचा नाश होत असतो का? नाशाकरता वस्तू पाहिजे. काय पाहिजे? बरं का? म्हणून कशाने नाश होत असतो? ज्ञानानेच नाश होतो. कर्माने नाश होत. मग नाश हे कर्माचं काय नाही, फल नाही. मुमुक्षुस बंधाचाच नाश करावयाचा आहे, अन्याचा नाही. तो बंध तर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या असल्यामुळे आत्मज्ञानानेच त्याचा नाश होणार. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगही होत नाही. मग कर्माने त्याचा काय होत नाही? उत्पत्ती फल नाही. नाश हे काय नाही? प्राप्ती. थोडक्यात सांगायचं प्राप्तीसुद्धा प्राप्तच आहे की काय? आपण हे पाहतो चालत गेलो तर चाकांची काय झाली? प्राप्ती झाली. कोणत्या क्रियेने? चालण्याच्या क्रियेने. आता प्राप्त म्हणजे तुम्हाला प्राप्त आहे का? बंध आपलं आहे. मोक्ष प्राप्त आहे का? प्राप्त आहे. त्याच्याविषयी कर्माने प्राप्ती होत असते म्हणता येत. मुळामध्ये नित्यसिद्धच आहे की काय? त्याची प्राप्ती फक्त काय विसर पडलेला होता. काय पडलेला होता? बस शास्त्राने काय केलं? तुम्ही ऐकलं की आपण सिंहावाचं त्या पारसाला काय झालेलं होतं? आणि आपण कोण आहोत? दुसऱ्या सिंहाने काय केलं? मोक्षपणा सूर्यपणा आणून दिला का मेंढीपणा घालवला? भेळच म्हणायचं अप्राप्त आहे काय? म्हणून मोक्ष कर्माने प्राप्त होत
नाही. पुढे आता गमनरूप कर्माने प्राप्तिरूप उपयोग होतो, तसा कर्माने मोक्षप्राप्तिरूप उपयोग होईल असे म्हणणेही बरोबर नाही. कारण आत्मा नित्यमुक्त आहेच, त्याला मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही. ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते. असंभव आहे. नाही का? ज्याला काय नाही अप्राप्त असेल त्याला होणे काय होते? दुसरा नित्य सिद्धच आहे तो. काय पण त्याला प्राप्त म्हणण्याची आवश्यकता नाही. मुळात तो काय आहे? प्राप्ताची प्राप्ती संभवू शकत नाही. पुढे आत्म्याला बंध केव्हाच नाही, म्हणून मोक्षप्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. बंध आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? म्हणून मोक्षाची प्राप्ती होते असं म्हणता येत. फक्त बंधाची काय होते? निवृत्ती. आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. कशाचा आयुष्य सांगितलं? हे बा तांदूळ आहे, शिजवलं म्हणजे त्याचं काय होते? तसा विकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतो का? आत्मा किम स्वरूप आहे? निर्विकार आहे ना? गीतेमध्ये सांगितलं ना. काय का कोणताही विकार आहे का? ना असं तो नाही याच्यात आहे. अविकारी होयम असं म्हणलेलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवेत् अजो नित्य स्वयं पुरम नमान अव्यक्तो यमचिंत्य मारियो विकारी त्याचा विकार होईल. तर काय तांदूळ आहे का भात आहे का? पण त्याचा विकार होऊ शकत. संपवून घेऊ पुढे. पुन्हा आणखी सांगू की तुम्हाला? तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. कारण अन्य कोणताच विकार अवश्य नाही. जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता आणि मोक्षदशेत चतुर्भुजादी विलक्षणरूप प्राप्तीचा स्वीकार केला असता, तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. परंतु अन्यरूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही, म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. आत्मस्वरूपाचा त्याच्यामध्ये कधी विकार होऊ शकत आहे का? गीतेमध्ये सांगितलं अविकारी होयम. विकार कोणामध्ये होत असो आला नका. तो कसा आहे? तो असंग होयम आहे, सद्रूप आहे. त्याचा कधी काय होत नाही, नाश होत. पण इतर पदार्थाप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते वगैरे हे सगळे धर्म कोणाचे? उपाधीचे आहे. आणि उपाधीचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. आत्मा मरतही नाही, आत्मा जिवंतही नाही. कोणताच विकार होत. पुढे आता जसा वस्त्रास क्षालनरूप कर्माचा मलनिवृत्तीरूप संस्कार होतो, तसा मलनिवृत्तीरूप संस्काराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. संस्कार दोन प्रकारचा, एक दोषापनयन आणि एक गुणाधान. दोषापनयन म्हणजे आपला पांढरा सर्प आहे, आपलं हे आहे, सदर आहे, कधी धुतलाच नाही तर असे आहे, कधी धुतला जाऊ दे आपलं. हा मग जाऊ दे विषयांतर होता. मग त्याच्यात मलका साबण काय करते? मग याला दोषापनयन म्हणायचं. काय म्हणायचं? आता आत्म्याच्या ठिकाणी मळ आहे का कधी? तो कसा आहे? जय जय देव निर्मळ. मग त्याच्या ठिकाणी मलच नाही तर शुद्धी कोणी करायची? नाही करायचं. मळ असावा, मग काय करावी? मळच नाही, त्याची शुद्धी काय करायची? मग
काय करायचं? म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोषात्मा नावाचा काय नाही. आता पुन्हा आला एखादा एखादा संन्यास घेतला को एखाद्या माणसाची, जो पांढरे कपडे भगव्यामध्ये गेरूमध्ये काय करतो? पूर्वी कपडा कसा होता, आता कसा झाला? याला गुन्हागार म्हणायचा. काय म्हणायचं? तसे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुन्हागार आहे, तिथं गुंड असंग येऊया आहे का रे? हे गुण वगैरे व्यावहारिक सत्यातले आहे आणि आत्मा किंवा सत्यातला आहे. हात पुरते का त्याचे? सत्याचं काय बघायला सामान्य सत्तेमध्ये तर विकार होऊ शकत नाही. आकाशाची सत्ता कोणती? नाही व्यावहारिक. पावसाची पाऊस आकाश भिजते का? मग समान सत्तेत जर होऊ शकत नाही तर विषम सत्ता आहे. अलग अलग विषम सत्ता म्हणजे आकाशाच्या पलीकडे आहे. त्याचा कोणता धर्माचा लेप लागू शकत नाही. मग गुन्हागार संस्कार सुद्धा होऊ शकत नाही. तात्पर्य कशा करता हे सांगितलं. मग कर्माची जी फलं सांगितली त्याच्यापासून आत्मोत्पत्ती नावाचं मोक्ष आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कर्माचं फल कोण नाही? मोक्ष नाही. फलामध्ये काय होत नाही बसत नाही. वाचा. कारण अन्य मलाची निवृत्ती तर मोक्षुस वांछित नाही. जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर त्याचे ठिकाणी मलच नाही, तो नित्यशुद्ध आहे. आता अंतःकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षूची झालेलीच आहे. अशा मुमुक्षूचा प्रस्तुत विचार आहे, म्हणून त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी पापाचा संभवच नाही. संपलं का? आता जर अज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाचे विरोधी कर्म नाही, ज्ञानच आहे. म्हणून कर्माने मलनिवृत्तीरूप संस्कार मोक्षुष होत नाही. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजविले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो. तसा गुणोत्पत्तीरूप संस्कार मुमुक्षुस कर्मापासून होत नाही. हे आपले पोरं असतात ना, जातच ना पुढे पहिला सुरकोंचा असतो पोशाख पांढरा, आणि पुढे मग त्यांचा दीक्षा घेतल्यानंतर काय करावं लागते? कोणाचा पिवळा, कोणाचा भगवा. म्हणजे भगवाच्या आरती दिसते त्या आरती त्याने संन्यास धर्माचा काय केला असला पाहिजे. मग संन्यासी माणसाला पांढरं घाल पाहिजे का? मग कोणतं असावं लागतं? हे असं असावं लागतं. नाही, भगवा रंगात त्यागाचं प्रतीक आहे. तुम्हाला कल्पना आहे? हे पण सूर्य ज्यावेळेला मावळतो त्यावेळेला भगवा रंग असतो. काय त्याचा अर्थ असा आहे, सगळं जग सोडून काय चाललेलं आहे का? सगळ्या जगाला काय देतो आणि कशाची अपेक्षा न करताना काय करतो? कशाचं प्रतीक आहे? सगळ्या जगाला ज्ञानी महात्मा काय देतो? आनंद देतो. आणि सर्वाला सोडून काय होतं? म्हणून भगवा आहे. आपल्या देशाचा झेंडा कोणता आहे? अरे भगवा आहे ना. जास्त हे कीर्तनात नाही सांगायचं, नाही तर तिरंगा बांधणारे लोक आणतील. पहिला पण तुम्ही बघा ना, कोणत्याही मंदिरावरती कोणता झेंडा लावला? भगवाचा असतो. त्यागाचं काय पुढे संपलं. कारण आत्मा निर्गुण आहे, त्याचे ठिकाणी गुणोत्पत्ती म्हणणे संभवत नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षुस उपयोग घडत नाही. म्हणून सर्व कर्म टाकून श्रवणादी ज्ञानसाधनाचे ठिकाणीच मुमुक्षुस प्रवृत्त होतो. उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळे
निराळे खंडन सांगण्याची जरुरी नाही. म्हणजे जे कर्माचं विवरण तेच उपासनेचं काय आहे. हा. शारीरिक कर्म मानसिक कर्म उपासना. पुढे या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाही, फक्त आत्मज्ञानच मोक्षास हेतू आहे. म्हणून कर्मापासून मोक्ष प्राप्त होऊ शकत. मग कशाने होतं. ज्ञानानेच होतं. कारण बंध हा मिथ्या आहे. काय मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. तुम्हाला पहिल्या तरंगामध्ये होऊन गेलं. सगळ्या दुःखाची निवृत्ती कशाने होते. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सगळ्याची काय होते. आणखी पुढे मोक्षाचा हे कोण शेवटी सांगून पुढे मग तरंग काय करणार आहे. आता अधिक विचार कधी. आता गोकुळाष्टमी नाही त्याच्यात दरवर्षी सालाबादप्रमाणे सुटी असते ना. आणि त्याच्यात काही भाव का नाही. ते मधुकरीवाले लोक आमकं लमकं त्यांना ते गोकुळाष्टमीच्या सप्ताहाला काय करावं लागतं. जावं लागतं. आता आजपासूनच जावं लागतं. खरं उद्यापासून काय होते. मग आज संख्या कमी आहे. नाही तरी सुरू झालं म्हणजे पुन्हा सांगू की आपण काय